रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकर यांच्याकडून दुसरा राजीनामा। चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खरातच्या ग्रॅग कृत्यामध्ये दुरान्वयी संबंध नाही। खरातच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट। रुपाली चाकणकरांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला। सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षाने राजीनामा द्यायला लावला। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 11 गुन्हे दाखल। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात आहे। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। खरात तुरुंगात दुसऱ्या बाबांकडून राज्यातील सरकारचा हात दाखवून घ्यावा। राज्यात काय चाललंय हे पाहून घ्यावं। संजय राऊत यांची टीका। 3 लिटर रॉकेलची टूम काढल्यामुळे देशातील जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती। संजय राऊतांची प्रतिक्रिया। महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग। पोलीस चौकशीमध्ये भोंदू अशोक खरातचा अजब दावा। अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्र जप सुरू। सूत्रांची माहिती। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। अशोक खरात याची उद्विग्न प्रतिक्रिया। 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती। डॉक्टर भक्ताने खरातवरती उपचार केले होते। भोंदू खरातनं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले। पुण्यातील राजेंद्र जासुदी यांची तक्रार। फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याची माहिती। कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी होणार। भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीमचा वापर करायचा। रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची देखील माहिती समोर। भोंदू खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। एसआयटीकडून खरात विरोधात माहिती देण्यासाठी 2 हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आल्यात। त्यावरती 100हून अधिक फोन कॉल्स करत नाशिक, पुणे आणि नगरमधील नागरिकांच्या तक्रारी समोर। भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर यावेळेस स्वर्गात जाण्याचा बनाव करायचा। जासूद यांच्या खर्चातून खरात ग्रीनलँड देशामध्ये गेला होता। राजेंद्र जासूद यांच्या एफआयआर मध्ये नोंद। खरातच्या 1,500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवरती एसआयटीची करडी नजर। तर आजही खरातच्या कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीमकडून तपास। खरातच्या ओकस कार्यालयातील केबिनमध्ये छोटे स्पॉट। खरातच्या मालमत्तेचा देखील आता शोध घेतला जातोय। नाशिकमध्ये पोलिसांकडून खरातचं कार्यालय असलेल्या ओकस प्रॉपर्टीची तपासणी। पंचनाम्यानंतर पोलिसांकडून ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा एकदा सील। खरातने उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं। एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। तर 2ही महिलांचं शोषण झाल्याची देखील सूत्रांची माहिती। अशोक खरात माजी खासदार हेमंत गोडसेंचं भविष्य सांगतानाचा व्हिडिओ समोर। हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबाकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारी यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी। सुषमा अंधारे, चाकणकर, केसरकर तसेच सुषमा अंधारे यांनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसे यांचे खरात सोबतचे फोटो दाखवले। रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवरती सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक। अंधारेंनी अतुल सावेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले, तर सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोत तथ्य नाही। भोंदू खरातची आणि माझी ओळखही नाही। अतुल सावेंचं स्पष्टीकरण।
गोंदू खरातची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी, ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी. शिंदे फडणवीस राज्यकर्ते आहेत, त्यांना बुवाबाजीच्या नादी त्यांनी लागू नये. संविधानिक पदावरती बसलेल्याने अशा गोष्टींपासून लांब राहिला पाहिजे. खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांना भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दाभोलकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारं. सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्यांचं विधान मागे घ्यावं. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. भारतात लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान मोदी यांची माहिती. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय. युद्धाच्या स्थितीवरून सर्व मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक. संकटांचा यशस्वीपणे सामना करू, पंतप्रधान मोदींचं बैठकीत वक्तव्य. देशातील इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सपोस्ट. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज. लॉकडाऊन लागणार नाही, लॉकडाऊन लागणार अशी अफवा पसरतीये. हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण. देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे. 1 महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था आहे. इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लागू नका, त्या ठिकाणी येऊन रांगा लावू नका. इतर देशात शटडाऊन सारखी स्थिती आहे, मात्र भारत आपण आता उत्तम मॅनेजमेंट करतोय. लॉकडाऊन लागण्याच्या अफवांवरती आता तुम्ही विश्वास ठेवू नका, अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. लॉकडाऊन संदर्भात काही अफवा पसरवू नका. योग्य पद्धतीने युद्धजन्य संकटांना मोदीजी सामोरे जात आहेत. महापौर रितू तावडेंचं आवाहन. नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मोदींना मुख्यमंत्र्यांसोबत बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे? संजय राऊतांचा सवाल. तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभं केलं. रॉकेल वाटपावरून राऊतांची टीका. राऊतांच्या अफवांनीच रांग लागतीये. देशात टंचाई नाहीये. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मोदींचं नेतृत्व मजबूत आहे. राऊतांचा अजेंडा अराजकतेचा आहे. स्वतःचा पक्ष वाढवत नाहीत, इराणवरती सल्ले देत आहेत, असाही बन यांचा राऊतांना टोला. मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत. अंधभक्तांसाठी हे हिंदुत्वाचं तीर्थ आहे. संजय राऊतांची टीका. मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात रांगा लागल्यात, राऊतांची टीका. तर राऊत काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागले आहेत, त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून 3 रुपयांवरती, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 0. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला. महागाई नियंत्रणात ठेवणारा निर्णय घेतल्याबद्दल मोदीजींचं मनापासून आभार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान मोदींवरती स्तुतीसुमनं. लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. येत्या 3 दिवसात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात सन्मान निधीचे पैसे जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धारावीकरांना हक्काचं घर दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. ये पब्लिक है, सब जानती है. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांच्यावर टीका. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील दगडफेकीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांचं आंदोलन. श्रीरामपूरमधील आंदोलनानंतर जगताप यांच्याकडून विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची भेट. नवी मुंबई पालिकेचा केजी पासून इंग्रजीतून शिक्षणाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये. नवी मुंबई पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत. नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय. कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही. दरवेळेस आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाहीये. पक्षातील वरिष्ठांची भूमिका. सूत्रांची माहिती. व्हायरल व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचा मला फोन आला. 2-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य.
शरद पवार यांच्या पक्षाचे 4 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. मराठवाडा विदर्भातील एक खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. पवारांचे 8 पैकी 4 खासदार हे शिंदे सेनेत जाण्याची शक्यता. अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. अपघाताची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. लोकसभेत सुळेंची मागणी. अपघाताला 2 महिने झाले मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचंही सुळेंचं वक्तव्य. डीजीसीएकडून व्हीआयपी प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी. केंद्र, राज्य आणि इतर मान्यवरांच्या विमान प्रवासासाठी सूचना. व्हीआयपी उड्डाणांसाठी कडक सुरक्षा आणि ऑपरेशनल नियम लागू. माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल, लवकरच सत्य बाहेर येईल. वसईतील भोंदूबाबाची फेसबुक पोस्ट समोर. पुण्यातील 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल. नयारा एनर्जी कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ. पेट्रोलच्या किमतीत 5 तर डिझेलच्या किमतीमध्ये 3 रुपयांची वाढ. नयाराने केलेल्या दरवाढीनंतर इतर खासगी आणि सरकारी कंपन्या देखील इंधन दर वाढ करण्याची शक्यता आहे. जालन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील मर्यादा आदेश रद्द. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी नव्याने आदेश केले जारी. पेट्रोल पंपावरती पुरेसा साठा उपलब्ध, प्रशासनाची माहिती. निर्यात बंदीमुळे जळगावच्या 40 गावमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. केळीच्या उत्पन्नाची यावेळेस उत्पादनात वाढती आवक आणि दरामध्ये झालेली घसरण, त्यामुळे शेतकरी संकटात. स्थानिक बाजारपेठांवरती आता ताण वाढला असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील वसूल करणं कठीण झालंय. इराण आणि भारतात इंधन व्यापार पुन्हा सुरू. पहिलं एलपीजी जहाज हे आठवड्यात भारतात दाखल होणार. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने इराणच्या कच्च्या तेलावरती होते निर्बंध ते उठवलेले आहेत.